स्वतः द्रौपदीला 5 पांडवांची पत्नी बनवण्याची कधीच इच्छा नव्हती. अर्जुनाच्या मुखातून चुकून निघालेल्या उद्गारामुळे कुंतीने द्रौपदीचा विवाह पांडवांशी लावून दिला होता. त्यानंतर द्रौपदीने देखील सर्व नियमांचे पालन करून 5ही पांडवांचा पती म्हणून सामंजस्याने स्वीकार केला. दरम्यान अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की द्रौपदीने तिच्या पूर्वजन्मी अशी कुठली चूक केली होती की ज्यामुळे तिला या 5 पुरुषांची पत्नी बनावे लागले. द्रौपदीची पूर्वजन्मातली अपूर्ण राहिलेली इच्छा. महाभारताच्या आदिपर्वात द्रौपदीच्या पूर्वजन्माची कहाणी आहे. त्यात व्यास मुनींनी म्हटले आहे, द्रौपदीच्या पूर्वजन्मी एक गरीब ब्राह्मण महिला होती. तिचा पती कायम आजारी असायचा. अशातच एके दिवशी त्याचा मृत्यू झाला. द्रौपदी आपल्या पूर्वजन्मी नेहमी एका निरोगी आणि सर्वगुण संपन्न अशा पतीची कामना करत असे. तिची हीच अतृप्त इच्छा तिच्या पुढील जन्मासाठी कारणीभूत ठरली. पूर्वजन्मी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला समाजात खूप त्रास आणि तिरस्कार सहन करावा लागला. घरात कोणी कमावते नसल्यामुळे तिला दरिद्रता आणि उपासमार सहन करावी लागली. तिला तिच्या पतीची खूप आठवण यायची. एका रात्री तिच्या मनात विचार आला की हे सर्व जर आपल्या नशिबात पुढल्या जन्मात सुद्धा आले तर आपण काय करणार. ही सर्व दुःख तिला पुन्हा भोगायची नव्हती. म्हणूनच तिने भगवान शंकराची घोर तपस्या करण्याचा निर्णय घेतला. पूर्वजन्मी द्रौपदीने भगवान शंकराकडे काय मागितले. द्रौपदीने आपल्या पूर्वजन्मी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी घोर तप केले. कित्येक वर्ष तप केल्यानंतर एके दिवशी महादेव प्रकट झाले. द्रौपदी महादेवाला बघून खूप आनंदित झाली. तिने महादेवाला पुढच्या जन्मी एक सर्वगुण संपन्न पती मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. तिने महादेवाला अनेक दिव्य गुण असलेल्या व्यक्तीचे वर्णन केले जो तिचा पती व्हावा अशी द्रौपदीची इच्छा होती. एकाच व्यक्तीमध्ये एवढे सर्व गुण असणे असंभव होते. द्रौपदीने विशेष 5 गुण असलेल्या आपल्या भावी पतीसाठी हट्ट केला. तिने 5 वेळा आपली मनोकामना महादेवासमोर मांडली. शेवटी महादेवाने तिची प्रार्थना स्वीकार केली. पुढील जन्मी द्रौपदीचे वरदान सिद्ध झाले. पुढील जन्मी या गरीब विधवा ब्राह्मणीचा जन्म राजा द्रुपदाच्या कन्येच्या रूपात झाला. वयात आल्यावर पांचाल नरेशांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी स्वयंवराचे आयोजन केले. स्वयंवराची अट होती की जो राजा किंवा राजपुत्र पाण्यात पडलेल्या माशाच्या प्रतिबिंबाकडे बघून माशाच्या डोळ्यावर अचूक निशाणा साधेल, द्रौपदी पतिरूपात त्याचा स्वीकार करेल. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी दूरवरून अनेक राजे आणि राजपुत्र आले होते. त्या स्वयंवरामध्ये अर्जुन सुद्धा उपस्थित होता. अखेर अर्जुनाने स्वयंवराची अट पूर्ण केली. त्याने माशाच्या डोळ्यावर अचूक निशाणा साधला आणि प्रतियोगिता जिंकली. स्वयंवर जिंकून अर्जुन द्रौपदीला घेऊन स्वगृही परतला. तेव्हा कुंती आपल्या कामात व्यस्त होती. या कारणामुळे द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनली. अर्जुन उत्साहात आपल्या मातेला म्हणाला, माते, हे पहा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. उत्साहाच्या भरात अर्जुनाने द्रौपदीचा उल्लेख एक वस्तू असल्याप्रमाणे केला होता. अर्जुन आपली चूक सुधारणार होता इतक्यात कुंतीने त्याच्याकडे न पाहता त्याला आदेश दिला की जी कुठली वस्तू आणली असेल ती 5ही भाऊ वाटून घ्या. कुंतीचा हा आदेश द्रौपदीने आणि 5ही पांडवांनी ऐकला. ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यानंतर जेव्हा सत्य परिस्थितीबद्दल अर्जुनाने कुंतीला सांगितले तेव्हा तिला खूप क्रोध आला. एका कन्येचे वर्णन एखाद्या वस्तूप्रमाणे केल्याबद्दल कुंती अर्जुनावर खूप रागावली. राग इतका अनावर झाला की कुंतीचा स्वतःच्या मनावरील ताबा सुटला. तिने सर्व पांडवांना द्रौपदीशी विवाह करण्याचा आदेश दिला. सुरुवातीला द्रौपदीने कुंतीचा आदेश अमान्य केला, परंतु वेदव्यास ज्यांना तिच्या भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल संपूर्ण माहिती होती त्यांनी द्रौपदीला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली. त्यांनी तिचा विवाह 5 पांडवांशी लावून दिला. अशा रीतीने द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनली.